Hello students, welcome to our channel Raman Science Academy. My name is प्रवीण भुसारी आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ऑसिलेशन सिरीज मधल्या 9व्या लेक्चरला. ठीक आहे, तर ऑसिलेशन सिरीज मधल्या 8व्या लेक्चरच्या शेवटी आम्ही सांगितलं होतं की आपण आजचं लेक्चर 9वं लेक्चर हे पूर्णपणे स्प्रिंग कॉम्बिनेशन किंवा कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंगच्या प्रॉब्लेम्सवर घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण त्याच प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर सर्वात पहिला प्रॉब्लेम जो आहे आपला तो असा आहे की टू बॉडीज M and N of equal mass are suspended from two separate massless springs of force constant K1 and K2 respectively. बघा, आपल्याकडे दोन बॉडीज आहेत, एक आहे M आणि दुसरी आहे N. दोघांचाही मास सारखा आहे. ठीक आहे, म्हणजे बॉडी M आणि बॉडी N दोघांचा मास देखील सारखा आहे. ओके, आर सस्पेंडेड फ्रॉम टू सेपरेट मासलेस स्प्रिंग्स. ओके, बघा ही अरेंजमेंट अशी असेल. ठीक आहे, ओके, याला कन्सिडर करूयात आपण बॉडी M आणि ही झाली आपली दुसरी बॉडी. ओके, जिचं मास N बॉडी. आता M बॉडी आणि N बॉडी या दोन्ही बॉडीचं मास हे सारखंच आहे. त्यानंतर ह्या दोन्ही बॉडीज आपण मासलेस स्प्रिंगला अटॅच केलेला आहे. ओके, या पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2. ओके, इफ द टू बॉडीज विल ऑसिलेट व्हर्टिकली सच दॅट देअर मॅक्सिमम वेलॉसिटीज आर इक्वल. आता या दोन्ही बॉडीज व्हर्टिकली ऑसिलेट करणार आहेत. ठीक आहे, आणि कंडिशन दिलेली आहे की या दोन्ही बॉडींची मॅक्सिमम वेलॉसिटी जी असणार आहे ती इक्वल असणार आहे. ठीक आहे, दोन्ही बॉडीची मॅक्सिमम वेलॉसिटी ही इक्वल असेल तर त्यांनी विचारले की देअर रेशो ऑफ अँप्लिट्यूड इज. आपल्याला दोन्ही अँप्लिट्यूडचा रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रॉब्लेम समजून घ्या. आपल्याकडे दोन बॉडीज आहेत M आणि N. दोन्ही बॉडीचं मास सारखंच आहे. या दोन्ही बॉडी आपण मासलेस स्प्रिंग्सला अटॅच केलेला आहे. एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा K2 आहे आणि या दोन्ही बॉडीज व्हर्टिकली ऑसिलेट होणार आहेत. ठीक आहे, आता ज्यावेळेस या दोन्ही बॉडी व्हर्टिकली ऑसिलेट होतील, या दोन्ही बॉडींचा जो मॅक्सिमम किंवा दोन्ही बॉडीची जी मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे ती इक्वल आहे. तर या दोघांचा अँप्लिट्यूडचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला प्रश्न इथे हा तयार होतो की या दोघांचं मास सारखं आहे तर दोघांचा अँप्लिट्यूड देखील सारखा असेल का. ठीक आहे, बघा, आता जर दोघांचं मास सारखं आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये दोघांवर लागणारा फोर्स देखील सारखा असेल. ठीक आहे, बघा, सपोज याचं मास कन्सिडर करू M तर याचं मास पण असणार आहे M. दोघांचं मास सेम आहे. मग जर दोघांचं मास सेम आहे तर दोन्ही स्प्रिंग्सवर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg एवढा फोर्स एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या फोर्समुळे या बॉडीज ऑसिलेट होणार आहे तो फोर्स सारखा आहे. तर मग या दोघांचा अँप्लिट्यूड पण सेम असेल का. ठीक आहे, तर या ठिकाणी याचा आन्सर आहे नाही, कारण दोन्ही स्प्रिंग्सचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा वेगवेगळा आहे आणि स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळा असल्यामुळे या दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट देखील वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी त्यांचे जे डिस्प्लेसमेंट आहे ज्याला आपण अँप्लिट्यूड कन्सिडर करणार आहोत. ओके, तर याचा आपण अँप्लिट्यूड A1 कन्सिडर करू, या स्प्रिंगचा अँप्लिट्यूड आपण A2 कन्सिडर करू. ठीक आहे, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A1 अपॉन A2 रेशो ऑफ देअर अँप्लिट्यूड. आणि कंडिशन फक्त एक दिली या ठिकाणी की दोघांची मॅक्सिमम वेलॉसिटी ही सारखी असणार आहे. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A1 अपॉन A2. ठीक आहे, सर आता कंडिशन एकदम सिंपल दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, कंडिशन अशी आहे की या दोघांची मॅक्सिमम वेलॉसिटी सारखी आहे. आता मला सांगा की जी बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करते त्या बॉडीची मॅक्सिमम वेलॉसिटी किती असते. ठीक आहे, वेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपण पाहिलं होतं, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हे जनरल इक्वेशन होतं. बट मॅक्सिमम वेलॉसिटी आपण बघितली होती जी होती a ओमेगा. ठीक आहे, मग पहिल्या बॉडीचे, ठीक आहे, पहिल्या बॉडीची मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे A1 ओमेगा 1 आणि दुसऱ्या बॉडीची मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे A2 ओमेगा 2. ठीक आहे, चला बघा आता. maximum velocity of M is equal to maximum velocity of N. ठीक आहे, M ची मॅक्सिमम वेलॉसिटी आणि N ची मॅक्सिमम वेलॉसिटी आपल्याला सारखी दिलेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो की A1 ओमेगा 1 इज इक्वल टू A2 ओमेगा 2. ठीक आहे, आता या ठिकाणी ओमेगाचा फॉर्म्युला काय. ठीक आहे, ओमेगा इज इक्वल टू आपण बघितलं होतं की हा असतो अंडर रूट K बाय M. ठीक आहे, मग ओमेगा 1 इज इक्वल टू होणार अंडर रूट K1 अपॉन M
आणि ओमेगा 2 होणार अंडर रूट K2 अपॉन M. ठीक आहे, तर या ठिकाणी लिहूयात A1 ओमेगा 1 म्हणजे अंडर रूट K1 अपॉन M इज इक्वल टू A2 अंडर रूट K2 अपॉन M. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता A1 अपॉन A2. ओके, तर आपण एक काम करूयात, A2 ला इकडे घेऊन या आणि याला तिकडे पाठवून देऊ. तर इकडे होणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू इकडची टर्म ॲज इट इज K2 अपॉन M आणि या टर्मचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊयात, तो होणार M अपॉन K1. ठीक आहे, ही टर्म जर तिकडे गेली तर डिनॉमिनेटर मध्ये जाणार, ज्याला आपण न्यूमरेटर मध्ये असं लिहू शकतो मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊन M अपॉन K1. दोघांचा रूट कॉमन घेऊयात. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू इकडे येणार रूट कॉमन घेतलं K2 अपॉन M इंटू M अपॉन K1. MM गेट्स कॅन्सल, तर दोघांचा जो रेशो आहे ॲम्प्लिट्यूडचा तो येतो A1 अपॉन A2 इज इक्वल टू रूट मध्ये K2 अपॉन K1. सो दिस इज द रेशो ऑफ देअर ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी हे झालं त्याचं आन्सर. ओके, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. हा क्वेश्चन विचारला होता MPPMT 1997 मध्ये, त्यानंतर जवळपास 7 ते 8 वेळेस वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. MST CET 2000 मध्ये हा क्वेश्चन विचारला, 2000 2003 AIEEE 2003 मध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आणि म्हणून थोडा इम्पॉर्टंट होऊन जातो. ओके, त्यानंतर आता बघूयात सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन एकदम सोपा आहे. अ मास इज सस्पेंडेड, ए मास इज suspended by means of two coiled spring, by means of two coiled springs which have the same length, which have the same length in unstretched condition, in unstretched condition, which have the same length in unstretched condition as in figure, as in figure. Their force constant are K1 and K2 respectively. Their force constant are K1 and K2 respectively. When set into vertical vibrations, the period will be, when stretched into vertical vibration, their period will be. ओके, ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, पण या ठिकाणी ऑप्शन आपण लिहिणार नाही आहोत, डायरेक्ट डायग्राम काढूयात. ठीक आहे, तर डायग्राम दिलेली आहे आपल्याला अशी, दोन स्प्रिंग्स आहेत. ओके, आणि या दोन्ही स्प्रिंग्सला अटॅच केला आहे एक ब्लॉक. ओके, ज्याचा मास आहे M. या स्प्रिंगला नाव दिले स्प्रिंग A, या स्प्रिंगला नाव दिले स्प्रिंग B, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट फोर्स कॉन्स्टंट K2. ओके, असा क्वेश्चन आहे. तर बघा, क्वेश्चन एकदम सिंपल आहे. सो a mass is suspended by means of two coiled springs which have the same length in unstretched condition as in figure. ठीक आहे,
अनस्ट्रेच कंडिशन म्हणजे ज्यावेळेस या स्ट्रेच झालेल्या नव्हत्या, म्हणजे ज्यावेळेस यांचं डिस्प्लेसमेंट झालेलं नव्हतं किंवा ओरिजिनल कंडिशन मध्ये म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर आपल्याकडे दोन स्प्रिंग्स आहेत, एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2 आणि या दोन्ही स्प्रिंग्स अनस्ट्रेच कंडिशन मध्ये सारख्याच लेंथच्या होत्या. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण याला स्ट्रेच केलेलं नव्हतं त्यावेळेस दोन्ही स्प्रिंगची लेंथ ही सारखीच होते. ठीक आहे, त्यानंतर या दोन्ही स्प्रिंग्सला आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्या ब्लॉकचं मास आहे m. आता त्यांनी विचारलं काय, when stretch in vertical vibrations their period will be. आता ज्यावेळेस आपण या ब्लॉकला स्ट्रेच करणार आणि सोडून देणार त्यावेळेस या स्प्रिंग्स ऑसिलेट करतील. ठीक आहे, अप अँड डाऊन मुवमेंट होणार आहे त्यांची. तर या अप अँड डाऊन मुवमेंटचा आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. आता यांची अप अँड डाऊन मुवमेंट होणार आहे म्हणजे सरळ सरळ सिंपल हार्मोनिक मोशन्स या स्प्रिंग परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, तर त्या सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, आता बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण बघितला होता जो की एकदम सिंपल आहे. तो असा आहे की t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट m अपॉन k, वेअर हा जो k आहे हा k असतो k इक्विव्हॅलेंट. जर एकच स्प्रिंग असेल तर या ठिकाणी आपण सिंपली k घेणार, बट या ठिकाणी आपल्याकडे दोन स्प्रिंग्स आहेत म्हणून या ठिकाणी घ्यावं लागेल k इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, ओके. आता मग सगळ्यात अगोदर आपल्याला या दोन्ही स्प्रिंगचा इक्विव्हॅलेंट काढावा लागेल. आता या दोन्ही स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि जर दोन स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केलेल्या असतील तर इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण सरळ सरळ दोघांच्या स्प्रिंग कॉन्स्टंटची ऍडिशन करत असतो, जे की आपण व्हिडिओ लेक्चर 8 मध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे, बघा, when two springs are connected in parallel, then equivalent spring constant is given as. ओके, आता बघा पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1, सो आपल्याला K इक्विव्हॅलेंट काढायचं आहे. पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2, दोन्ही पॅरलली कनेक्ट केलेले आहेत, सो इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट या ठिकाणी होणार K1 प्लस K2. आता एकदा का इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट भेटला की आपण टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला ठेवून टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकतो. सो टाइम पिरियड याचा येणार आहे t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट m अपॉन, आणि इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट आलेला आहे आपला K1 प्लस K2. सो दिस इज द आन्सर. एकदम सिंपल क्वेश्चन होता. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन K1 प्लस K2. व्हिडिओला पॉज करा, लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3. A body of mass 20 gram, a body of mass 20 gram connected to spring of constant K, connected to spring of constant K, executes simple harmonic motion. Executes simple harmonic motion with a frequency of 5 upon pi hertz. The value of spring constant is, the value of spring constant is, the value of spring constant is. आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचं सांगितलं आहे. ठीक आहे, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. पहिलं ऑप्शन आहे 4 न्यूटन पर मीटर, दुसरं ऑप्शन दिलंय 3 न्यूटन पर मीटर, तिसरं ऑप्शन दिलंय 2 न्यूटन पर मीटर आणि चौथं ऑप्शन दिलंय
5 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, क्वेश्चन सोपं आहे. चला बघूयात आता याला सॉल्व करू. A body of mass 20 gram is connected to spring of constant K. ओके, एक बॉडी दिली आहे आपल्याला. चला गिव्हन डाटा अगोदर लिहून घेऊयात. एक बॉडी दिली, ज्या बॉडीचं मास आपल्याला दिलंय 20 ग्राम. आता 20 ग्राम म्हणजे किती किलोग्राम होणार, तर हा होणार 20 इंटू 10⁻³ किलोग्राम. सो मास भेटला आपल्याला 20 इंटू 10⁻³ किलोग्राम. त्यानंतर याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला दिलाय K. स्प्रिंग कॉन्स्टंट इज K. एक्झिक्यूट्स SHM विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 5/π हर्ट्स. आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिली 5/π हर्ट्स. देन द व्हॅल्यू ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट इज, म्हणजे हा स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, एक बॉडी आहे ज्या बॉडीचं मास दिलंय 20 ग्राम. त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट इज कनेक्टेड टू स्प्रिंग ऑफ कॉन्स्टंट K. एक्झिक्यूट्स SHM विथ फ्रिक्वेन्सी 5/5 हर्ट्स. मग सिंपल क्वेश्चन आहे. एक बॉडी आहे ज्याचं मास दिलंय आपल्याला 20 ग्राम. ती बॉडी एका स्प्रिंगला कनेक्ट केली, ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K. ओके, आणि त्या स्प्रिंगची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 5/π हर्ट्स. ठीक आहे, आणि काढायचं सांगितलं आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू. सो ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. चला आता सॉल्व करूया. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी जर दिली तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघूयात आपण आधी, आणि टाइम पिरियड वरनं आपण फ्रिक्वेन्सी काढूयात. सो जनरली टाइम पिरियड ऑफ SHM इज T इज इक्वल्स टू 2π √m/K असतो. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी काय होणार, सो फ्रिक्वेन्सी विल बी F इज इक्वल्स टू 1/2π, आणि याचा रिसिप्रोकल होणार रूट मध्ये K/m. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल, कारण आपल्याला K काढायचं आहे. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करूयात. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केलं तर इकडे येणार f चा स्क्वेअर, इकडे 1 चा स्क्वेअर 1, 2π चा स्क्वेअर होणार 4π स्क्वेअर. त्यानंतर मग रूट K/m चा स्क्वेअर हा होणार K/m. आता K काढायचं आहे, बाकीच्या पूर्ण टर्म तिकडे ट्रान्सफर करून टाका. ठीक आहे, पूर्ण टर्म जर आपण इकडे ट्रान्सफर केल्या तर K इज इक्वल्स टू आपल्याला भेटून जातो f² इंटू 4π² इंटू m. ठीक आहे, बघा इकडे फक्त K ठेवायचं आहे, बाकी पूर्ण टर्म ट्रान्सफर करून द्या. सो 4π² आणि m हे डिनोमिनेटर मध्ये इकडे गेले तर मल्टिप्लाय होतील. आता व्हॅल्यूज ठेवूयात. सो f चा स्क्वेअर म्हणजे होणार 5/π चा स्क्वेअर, त्यानंतर 4π² जशीच्या तसे, आणि m हा दिला आपल्याला 20 इंटू 10⁻³ न. आता 5 चा स्क्वेअर होतो 25, π चा स्क्वेअर होणार π², इकडे 4π² आणि 20 इंटू 10⁻³ जशीच्या तसे. π² सोबत π² होणार कॅन्सल. आता 25 4 होतात 100. ठीक आहे, 25 4 100 आणि 100 2 200, आणि सोबत हा 2 सॉरी हा एक 0 आणि इंटू 10⁻³ याला आपण असं लिहू शकतो 2 इंटू 10⁻+3. ओके, 2000 म्हणजे 2 इंटू 1000, 1000 म्हणजे 10⁻³ इंटू हा 10⁻³ दोन्ही होतात कॅन्सल. सो आन्सर येतं 2, आणि स्प्रिंग कॉन्स्टंटचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. सो ऑप्शन सी इज द आन्सर, 2 न्यूटन पर मीटर. ओके, सिंपल होता क्वेश्चन. पॉज करा आणि लिहून घ्या. हा क्वेश्चन विचारला होता केरला PMT मध्ये 2007 ला. केरला PMT 2007. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन मी ओरलीच वाचणार आणि ओरलीच सांगणार, कारण की सोपा क्वेश्चन आहे एकदम. फक्त डायग्राम आपण याची या ठिकाणी ड्रॉ करूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 एकदम सिंपल आहे. सो क्वेश्चन 4 असा आहे की अ बॉडी ऑफ मास 8 किलोग्राम इज सस्पेंडेड थ्रू 2 लाइट स्प्रिंग्स X and Y connected in series as shown in figure. The readings in X and Y respectively are. ठीक आहे, बघा डायग्राम दिलेली आहे आपल्याला. हा झाला आपला रिजिड सपोर्ट. याला कनेक्ट केली एक स्प्रिंग, याला नाव दिलं त्यांनी X. या स्प्रिंगला एक दुसरी स्प्रिंग कनेक्ट केली, त्याला नाव दिलं Y. त्यानंतर मग याला कनेक्ट केलेला आहे एक लोड ज्याचा मास आहे 8 kg.
ठीक आहे. स्प्रिंग एक्स, स्प्रिंग वाय. स्प्रिंग एक्स आणि स्प्रिंग वाय दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट केल्या. त्यानंतर या दोन्ही स्प्रिंगचं एक टोक आपण कनेक्ट केलं एक 8 किलोग्रामच्या लोडला. क्वेश्चन असा आहे की स्प्रिंग एक्स आणि स्प्रिंग वाय मध्ये किती लोड असेल. ठीक आहे. स्प्रिंग एक्स आणि स्प्रिंग वाय मध्ये किती लोड असेल. पहिलं ऑप्शन आहे 8 kg, म्हणजे एक्स स्प्रिंग मध्ये 8 किलो आणि वाय स्प्रिंग मध्ये 0. दुसरं ऑप्शन असं आहे की एक्स स्प्रिंग मध्ये 0 लोड असेल, वाय स्प्रिंग मध्ये असेल 8 kg. तिसरं ऑप्शन आहे याच्यामध्ये पण 8 kg आणि याच्यामध्ये पण 8 kg. आणि चौथं ऑप्शन असं आहे की पहिल्या स्प्रिंग मध्ये 6 kg तर पहिल्या स्प्रिंग मध्ये 2 kg तर दुसऱ्या स्प्रिंग मध्ये 6 kg. ठीक आहे. क्वेश्चन सिंपल आहे. ताबडतोब बघितल्याबरोबर तुम्ही आन्सर सांगू शकता. ठीक आहे. बघा, दोन स्प्रिंग्स एक्स आणि वाय आपण सिरीज मध्ये कनेक्ट केल्या. एक एंड या दोन्ही स्प्रिंग मिळून एक एंड आपण रिजिड सपोर्टला कनेक्ट केलं तर दुसऱ्या एंडला आपण 8 किलोग्रामचा एक लोड अटॅच केलेला आहे. क्वेश्चन असं आहे की स्प्रिंग एक्स आणि स्प्रिंग वाय मध्ये किती लोड असेल. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, चला बघा आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस बघितलं होतं कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स इन सिरीज अँड पॅरलल, तो टॉपिक ज्यावेळेस आपण बघितला होता त्यावेळेस आपण हे पण पाहिलं होतं की जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्प्रिंग्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केल्या तर त्या सर्वच्या सर्व स्प्रिंग्स मध्ये सारखाच लोड असतो किंवा सारखाच फोर्स असतो. म्हणजे या ठिकाणी स्प्रिंग एक्स आणि स्प्रिंग वाय मध्ये देखील कसा फोर्स असेल, सेम फोर्स असेल. म्हणजे जेवढा फोर्स स्प्रिंग एक्स मध्ये येणार तेवढाच फोर्स हा स्प्रिंग वाय वर एक्झर्ट होत असतो. ठीक आहे. तर मग या ठिकाणी इथं आपलं ऑप्शन सी, एक्स मध्ये पण 8 किलो आणि वाय मध्ये पण 8 किलो. ठीक आहे. क्वेश्चन सिंपल होता. त्यानंतर आता क्वेश्चन 5. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. The mass capital M, shown in the figure oscillates in simple harmonic motion. With amplitude A. The amplitude of point P is point P चा amplitude काढायचा आहे आपल्याला. आणि हा क्वेश्चन विचारलाय IIT JEE 2009 मध्ये. 2009 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय IIT JEE च्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. डायग्राम दिली आपल्याला अशी, एक स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला एक दुसरी स्प्रिंग कनेक्ट केली, त्या दुसऱ्या स्प्रिंगला कनेक्ट केलाय एक ब्लॉक, ज्या ब्लॉकचा मास आहे m. पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट दिला K1, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट दिला K2 आणि या ठिकाणी आहे तो पॉइंट P ज्याचा एम्प्लिट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि या टोटल सिस्टीमचा एम्प्लिट्यूड दिलाय आपल्याला A. ठीक आहे. टोटल सिस्टीमचा एम्प्लिट्यूड दिलाय A. ठीक आहे. बघा, वाचा, थोडंसं सोपा क्वेश्चन आहे, IIT JEE मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. बघा, the mass m shown in the figure oscillates in SHM with amplitude A. आता हा जो मास आहे जो आपण कनेक्ट केलाय, हा मास आपण दोन स्प्रिंग्सला कनेक्ट केलाय. दोन्ही स्प्रिंग्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केल्या. पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा K2 आहे. आणि या दोन्ही स्प्रिंग्सला कनेक्ट केला आपण एक मास. आणि हा जो मास आहे हा मास ऑसिलेट करतोय विथ एम्प्लिट्यूड A. या मासचा एम्प्लिट्यूड आपल्याला A दिलाय. त्यांनी आपल्याला पॉइंट P चा एम्प्लिट्यूड विचारलेला आहे. ठीक आहे. एम्प्लिट्यूड ऑफ द पॉइंट P. चला सॉल्व्ह करूया त्याला आता. बघा, ज्यावेळेस आपण या ब्लॉकला इकडे खेचणार आणि सोडून देणार, हा ब्लॉक ऑसिलेट होणार आहे. ओके.
आता ज्या फोर्सने आपल्याला इकडे खेचणार आहोत तेवढाच फोर्स या स्प्रिंगवर पण एक्झर्ट होईल आणि या स्प्रिंगवर पण एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, बघा थोडासा विचार करा, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण या ब्लॉकला इकडे स्ट्रेच करूयात, ओके, इथे जो फोर्स होईल तो फोर्स या स्प्रिंगवर पण तेवढाच एक्झर्ट होणार आहे आणि या स्प्रिंगवर पण तेवढाच एक्झर्ट होणार आहे. सपोज या ठिकाणी एफ एवढा फोर्स एक्झर्ट होणार असं आपण कन्सिडर करू. याच्यावर पण एफ एक्झर्ट होईल, याच्यावर पण एफ एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, मग दोन्ही स्प्रिंगचा अँप्लिट्यूड सारखा असणार आहे का? तर नाही. या स्प्रिंगचा अँप्लिट्यूड आपण कन्सिडर करूयात x2 आणि या स्प्रिंगचा अँप्लिट्यूड आपण कन्सिडर करूयात x1. आता मला सांगा की पॉइंट P चा अँप्लिट्यूड म्हणजे x2 असेल की x1 असेल? ठीक आहे, थोडासा विचार करा. ज्यावेळेस मी या ब्लॉकला इकडे खेचणार, सगळ्यात अगोदर फोर्स एक्झर्ट होणार या स्प्रिंगवर. ठीक आहे, या स्प्रिंगवर जेव्हा फोर्स एक्झर्ट होईल त्यावेळेस ही स्प्रिंग इकडे स्ट्रेच होणार आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस ही स्प्रिंग पूर्णपणे स्ट्रेच होणार नाही, ही स्प्रिंग स्ट्रेच होईल का? नाही. जेव्हा ही स्प्रिंग पूर्णपणे स्ट्रेच होणार त्याच्यानंतर मग ही स्प्रिंग इकडे स्ट्रेच होईल. म्हणजे ज्यावेळेस या स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट कंप्लीट होईल त्यानंतर या स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट सुरू होणार आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस जसं जसं या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट होणार आहे तसं तसं पॉइंट P चं पण डिस्प्लेस होणार आहे. ठीक आहे, बघा जेवढं डिस्प्लेसमेंट या स्प्रिंगचं होईल तेवढंच डिस्प्लेसमेंट या P पॉइंटचं होणार आहे. ठीक आहे, म्हणजे पॉइंट P चा अँप्लिट्यूड काढायचा म्हणजे एक्झॅक्टली काय काढायचं आहे आपल्याला, तर आपल्याला या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, जर या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट आपल्याला भेटलं तर आपल्याला पॉइंट P चा अँप्लिट्यूड हा भेटून जाणार आहे. ठीक आहे, पॉइंट क्लिअर झाला की नाही? ठीक आहे, चला पुन्हा एकदा समजून घ्या की पॉइंट P चं डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणजे पहिल्या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट कसं काय होणार आहे. ठीक आहे, समजून घ्या. ज्यावेळेस मी या ब्लॉकला इकडे स्ट्रेच करणार, ठीक आहे, ज्यावेळेस मी या ब्लॉकला इकडे स्ट्रेच करणार, या स्प्रिंगचं पण डिस्प्लेसमेंट होणार आहे, या स्प्रिंगचं पण डिस्प्लेसमेंट होणार आहे. पण सगळ्यात आधी डिस्प्लेसमेंट होईल या स्प्रिंगचं. ठीक आहे, ही स्प्रिंग पूर्णपणे स्ट्रेच होईल. जेव्हा ही स्प्रिंग पूर्णपणे स्ट्रेच होईल त्याच्यानंतर मग या स्प्रिंगचं स्ट्रेचिंग स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस ही स्प्रिंग स्ट्रेच होईल या पॉइंटवर काही फरक पडणार आहे का? हा पॉइंट डिस्प्लेस होणार आहे का या जागचा? तर नाही होणार. बघा ही स्प्रिंग इथून समोर स्टार्ट होते, इथून समोर. ओके, तर ज्यावेळेस ही स्प्रिंग स्ट्रेच होणार आहे या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट इथून समोर होईल. या पॉइंटवर काही फरक पडणार आहे का? नाही. या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट केव्हा स्टार्ट होईल? ज्यावेळेस ही स्प्रिंग पूर्णपणे स्ट्रेच होऊन ही स्प्रिंग स्ट्रेच व्हायला सुरुवात होईल तेव्हा. ओके, ज्यावेळेस ही स्प्रिंग स्ट्रेच व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपला पॉइंट P हा समोर जाणार आहे किंवा त्यावेळेस आपला पॉइंट P हा डिस्प्लेस करणार आहे. म्हणजे पॉइंट P चा अँप्लिट्यूड हा पहिल्या स्प्रिंगच्या डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे आणि जेवढा पहिल्या स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट असेल x1 तेवढाच हा पॉइंट P चा अँप्लिट्यूड असणार आहे. मग आपल्याला पॉइंट P चा अँप्लिट्यूड काढायचा आहे तर सरळ सरळ x1 काढा, तुम्हाला पॉइंट P चा अँप्लिट्यूड भेटून जाणार आहे. ठीक आहे, चल तर आता या ठिकाणी बघूया. आता बघा टोटल सिस्टीमचा अँप्लिट्यूड त्यांनी दिलाय a, म्हणजे पूर्ण सिस्टीमचा अँप्लिट्यूड a आहे. तर आपण इझिली असं लिहू शकतो की a इज इक्वल्स टू x1 प्लस x2. ठीक आहे, a इज इक्वल्स टू x1 प्लस x2 किंवा x1 प्लस x2 इज इक्वल टू a. ठीक आहे, ओके. आता मला सांगा की या ठिकाणी या स्प्रिंगवर किती फोर्स एक्झर्ट होऊ लागला? तर F एवढा फोर्स एक्झर्ट होऊ लागला समोरच्या डायरेक्शन मध्ये. तर मागच्या डायरेक्शन मध्ये पण काही ना काहीतरी फोर्स एक्झर्ट होईल, तर तो फोर्स असेल K2x2, बरोबर आहे, इज इक्वल टू F. ओके, बघा या स्प्रिंगवर समोरच्या डायरेक्शन मध्ये F एवढा फोर्स एक्झर्ट होऊ लागला तर मागच्या डायरेक्शन मध्ये पण एवढाच फोर्स एक्झर्ट होणार आहे. आता इथे मायनस साइन घेतलं ना मी, कारण मी फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय, नाहीतर F इज इक्वल टू मायनस K2x2 आला असता. आपण सध्या फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करूया. आता तेवढाच फोर्स या स्प्रिंगवर पण एक्झर्ट होऊ लागला जो की असणार आहे K1x1. म्हणजे आपण इझिली घेऊ शकतो की K1x1 इज इक्वल टू K2x2. सॉरी K2x2 इज इक्वल टू K1x1. तर x2 ची व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी? x2 इज इक्वल टू होणार K1x1 अपॉन K2. आता ही x2 ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवूयात इथे. तर इक्वेशन असं होईल आता x1 प्लस x2 म्हणजे कोण आहे तर K1x1 अपॉन मध्ये K2 इज इक्वल्स टू a. एक काम करा, दोन्ही ठिकाणून आपण x1 कॉमन काढूयात. ठीक आहे, मग x1 ला जर कॉमन काढलं या ठिकाणी तर इथे येणार x1 ब्रॅकेट मध्ये उरणार 1 प्लस K1 अपॉन K2 इज इक्वल्स टू a. ठीक आहे, ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सो इथे येणार K2 प्लस K1 अपॉन मध्ये K2 इज इक्वल टू a. तर x1 इज इक्वल्स टू भेटून जातो आपल्याला
K2A अपॉन K1 प्लस K2. ओके, आणि x1 म्हणजेच पॉइंट P चं डिस्प्लेसमेंट आहे. सो आन्सर भेटून गेला. पॉइंट P चं डिस्प्लेसमेंट होणार K2A अपॉन K1 प्लस K2 एवढा. ठीक आहे, चला व्हिडिओला पॉज करा, नोट करून घ्या. IIT JEE 2009 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता हा. ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. As shown in figure, a simple harmonic motion oscillator, having identical four springs, has time period, आपल्याला टाइम पिरियड विचारलेला आहे. ठीक आहे, ऑसिलेटर सिस्टीम आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी. हा एक सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर दिला आहे आपल्याला, जो चार आयडेंटिकल स्प्रिंग्स पासून तयार झालेला आहे. ठीक आहे, 4 आयडेंटिकल स्प्रिंग्स. आता 4 आयडेंटिकल स्प्रिंग्स म्हणजे प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा सारखा असणार आहे, के 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 के. ओके, आता त्यांनी विचारलंय की या सिस्टीमचा टाइम पिरियड किती असेल. ओके, आता बघा या ब्लॉकला जर मी असं खाली ओढलं आणि सोडून दिलं तर ही स्प्रिंग किंवा या पूर्ण स्प्रिंग अशा ऑसिलेट करतील. ठीक आहे, तर या सिस्टीमचा टाइम पिरियड किती असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, त्या अगोदर आपण या सिस्टीमला नाव देऊयात, स्प्रिंग्सला नाव देऊयात. ठीक आहे, चला या स्प्रिंगला नाव देऊयात आपण P, याला Q, याला R आणि याला S असं नाव देऊन टाकूयात. ठीक आहे, आता ऑप्शन्स लिहूयात. सो पहिला ऑप्शन आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन 4K. दुसरा ऑप्शन दिला आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन 2K. तिसरा ऑप्शन दिला आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन K. आणि चौथा ऑप्शन दिला आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट 2M अपॉन K. ठीक आहे, ओके बघू. आपल्याला या ठिकाणी दिलंय एक सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. ज्या सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये 4 आयडेंटिकल स्प्रिंग्स दिलेले आहेत. 4 आयडेंटिकल स्प्रिंग्स म्हणजे प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा सारखा आहे. आपण स्प्रिंग्सला नाव दिलंय P, Q, R आणि S. तर या पूर्ण सिस्टीमचा टाइम पिरियड किती असेल तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, आता सिस्टीमचा टाइम पिरियड काढायचा आहे. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला सोपा आहे. T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन K इक्विव्हॅलंट. ओके, आता या ठिकाणी 4 स्प्रिंग्स आहेत, तर या 4 स्प्रिंगचा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आधी काढावा लागेल. आणि इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट एकदा भेटला की तो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवूयात आणि आपल्याला आन्सर भेटून जाणार या 4 पैकी 1. ठीक आहे, तर चला सगळ्यात अगोदर आपण कॅल्क्युलेट करूयात की इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट हा किती असेल. तर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं या ठिकाणी तर स्प्रिंग P आणि स्प्रिंग Q या दोन्ही स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, P आणि Q पॅरलली कनेक्ट केलेले आहेत. R आणि S या दोन्ही स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, बघा स्प्रिंग P आणि स्प्रिंग Q पॅरलल मध्ये, स्प्रिंग R आणि स्प्रिंग S पॅरलल मध्ये. मग आपण एक काम करूयात, अगोदर या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढू, या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढू, मग एकच स्प्रिंग तयार होईल. ठीक आहे, म्हणजे या दोघांमधून एक स्प्रिंग असेल, या दोघांमधून एक स्प्रिंग असेल, या दोन स्प्रिंग्स मग आता सिरीज मध्ये येतील. ठीक आहे, बघा डायग्राम कशी. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात.
ठीक आहे. ऑप्शन मी सध्या आता इथून काढून ठेवतो. ऑप्शन काढून टाकूयात आपण. बघा स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे. फर्स्ट स्टेप, स्प्रिंग P and Q आर इन पॅरलल. ठीक आहे, स्प्रिंग P आणि स्प्रिंग Q पॅरलल मध्ये. तर या दोघांचा इक्विव्हॅलंट ज्याला आपण KP1 नाव देऊयात, पॅरलल. ओके, आता बघा जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्प्रिंग्स पॅरलली कनेक्टेड असतील तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काढताना सरळ सरळ आपण दोघांच्या स्प्रिंग कॉन्स्टंटची ऍडिशन करतो. तर या दोघांचा पॅरलल झाला 2K. ठीक आहे, P आणि Q स्प्रिंगचा पॅरलल इक्विव्हॅलंट झाला 2K. त्यानंतर मग स्प्रिंग R आणि स्प्रिंग S या दोन्ही पण पॅरलली कनेक्टेड आहे. स्प्रिंग्स R and S आर इन पॅरलल. ओके, मग या दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशन पण काढूयात. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K, याचा पण स्प्रिंग कॉन्स्टंट K. सो टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट होऊन जातो या ठिकाणी 2K. ओके, आता बघा डायग्राम कशी तयार होणार आहे. ठीक आहे, आता डायग्राम मी अशी काढू शकतो. आपण या ठिकाणी दोन इक्विव्हॅलंट स्प्रिंग दाखवूया. ठीक आहे, ही स्प्रिंग इंडिकेट करेल P आणि Q चं पॅरलल कॉम्बिनेशन आणि ही स्प्रिंग इंडिकेट करेल R आणि S चं पॅरलल कॉम्बिनेशन. आता याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आला 2K, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आलेला आहे 2K. आता जर तुम्ही बघितलं तर या दोन्ही स्प्रिंग्स आता सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, मग आता या दोघांचा इक्विव्हॅलंट काढायचा असेल तर तो आपण असा काढूयात. नाव K इक्विव्हॅलंट इज, आता 1/K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू होणार 1/2K प्लस 1/2K. दोघांचा बेस सारखाच आहे, तर या ठिकाणी आपण 2K एकदाच लिहूयात. वरती होणार 1 + 1 2, 2 2 गेट्स कॅन्सल. सो 1/K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आला 1/K. सो K इक्विव्हॅलंट येऊन जातो K. ठीक आहे, रेसिप्रोकल घेतला आपण या ठिकाणी. सो K इक्विव्हॅलंट आला K. बघा हे कसं केलंय. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्प्रिंग जर सिरीज मध्ये कनेक्टेड असतील आणि आपल्याला जर त्यांचा सिरीज कॉम्बिनेशन काढायचं आहे तर आपण काय करणार. 1/K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर इक्विव्हॅलंट किंवा सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हा फॉर्म्युला पाहिला होता की जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्प्रिंग्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केल्या तर त्यांचा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपण असा काढत असतो रेसिप्रोकल घेऊन. ठीक आहे, आता इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला भेटलेला आहे, तर सिम्पली फॉर्म्युलामध्ये ठेवून द्या. सो T इज इक्वल टू 2π √m/K इक्विव्हॅलंट आणि K इक्विव्हॅलंट आलेला या ठिकाणी K. सो टाइम पिरियड होतो T इज इक्वल टू 2π √m/K. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता एकदम. व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. हा क्वेश्चन MP PMT मध्ये आलेला आहे 2009 आणि 2010 दोन्ही कंटिन्यू, दोन्ही वेळेस. ठीक आहे, तर यासारखेच अजून खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सगळे क्वेश्चन्स ठीक आहे, सर्वच्या सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी घेणं आपल्याला काही पॉसिबल होणार नाही. तर तुम्ही देखील तुमच्याकडे जे बुक तुम्ही वापरता प्रॅक्टिस करण्यासाठी त्यामधून खूप सारे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगायची की मला की लवकरच आपली 11ची बॅच, ओके, जे मुलं सध्या 10th मध्ये त्या मुलांसाठी 11ची बॅच देखील यूट्यूबवर लवकरच सुरू होते. तर तुमच्या ओळखीमध्ये जेवढेही मुलं असतील 11चे त्यांना सांगून द्या की लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला ठीक आहे, बाकीच आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.